नमस्कार मैत्रिणींनो, आज महाशिवरात्री होती त्यामुळे आमचं सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं ठरलं होतं। तर पतिदेव हे मस्तपैकी रिक्षा वगैरे पुसत होते त्यांचं आवरून झाल्यानंतर। त्यानंतर मी माझं आवरून घेतलं व त्यानंतर थोडाफार फोटोशूट करावं म्हटलं तर हे पहा गुरुचे नखरे। मी जशी पोज द्यायला लागले त्या अगोदरच त्याला माहिती होतं, तर तो देखील नाटक वगैरे करायला लागला व मुद्दाम माझ्यासारखी ॲक्टिंग करायला लागला। त्यानंतर आम्ही थोडा वेळ फोटोशूट वगैरे केलं। त्यानंतर रिक्षाने आम्ही महादेवाला निघालो। आज काही सर्वांचा उपवास असल्यामुळे काही स्वयंपाक वगैरे तसं टेन्शन नव्हतं। तर हे पहा, गुरुचं रिक्षामध्ये सुद्धा एका जागेवर बसायचं म्हणजे नावच घेत नव्हतं। त्याला खूप वेळा असं पकडावं लागायचं एका ठिकाणी बसण्यासाठी, कारण भीती वाटते लहान मुलं कधी काय करतील म्हणून। हे आमच्या घरापासून काही अंतरावर महादेवाचं असं मंदिर आहे। खूप छान परिसर आहे, मला तर खूप आवडतो। दरवेळेस आम्ही म्हणजे जवळ नदी आहे तर गणपती विसर्जनाला दरवेळेस इथेच येतो। मंदिरात प्रवेश केल्यानंतर असं मस्तपैकी दारातच नंदीचं महादेवाचं वाहन नंदी मस्तपैकी सजवलेलं होतं। त्यानंतर रांगोळी वगैरे काढलेली होती, त्याचं दर्शन घेतलं आणि आम्ही महादेवाच्या पूजेला जे काही सामान म्हणजे पिशवीमध्येच भरून आणलं होतं। ताट वगैरे आणलं नव्हतं कारण थोडंसं लांब होतं अंतर त्यामुळे। तर मग गुरुचं वगैरे असं घंटी वगैरे वाजवायचं चालू होतं। मंदिरात शिरलं की प्रत्येक लहान मुलांचं आवडतं काम म्हणजे मंदिरातली घंटी वाजवणे। तसंच गुरुचं देखील आहे, तो देखील खूप उत्साही असतो घंटी वाजवण्यासाठी। त्यानंतर मंदिरात प्रवेश केला तर मंदिरात देखील खूप छान सजवलं वगैरे होतं। महादेवाची मूर्ती म्हणजे शिवलिंग वगैरे खूप छान सजवलं होतं। त्यामुळे मग नंतर आम्ही घरून जे काही महादेवासाठी सामान आणलं होतं, दूध वगैरे, ते गुरुच्या हस्ते महादेवाला अर्पण केलं। घरापासून अंतर लांब असल्यामुळे म्हणजे थोडंसं लांब असल्यामुळे मग आम्ही काही ग्लास किंवा तांब्यामध्ये आणलं नव्हतं, बॉटलमध्येच भरून दूध आणलं होतं जेणेकरून ते सांडू नये वगैरे। तर मग गुरुच्या हस्ते हे केला, महादेवाला पूजा केली। नंतर काही अगरबत्त्या आणल्या होत्या पण त्याने रिक्षामध्ये खेळूनच कुठे टाकल्या काय आम्हाला म्हणजे नंतर सापडलेच नाहीत। त्यातली नशीब एक तर राहिली होती, मग तीच अगरबत्ती त्याला पेटवायला दिली व त्याने ती एकच अगरबत्ती लावली। नशीब तेवढी तरी ते ठेवली होती। त्यानंतर घरून नारळ आणला होता। असं म्हटलं जातं की महादेवाला नारळ फोडला जात नाही, तो वाहिला जातो। त्यामुळे मग गुरुच्या हस्तेच महादेवाला नारळ वाहिला, पण नंतर भीती वाटायला लागली की तो खाली पाडतोय की काय, म्हणून मग मिस्टरांनी त्यांच्या हाताने महादेवाला नारळ वाहिला। या मंदिराच्या बाजूलाच भीमा नदी आहे, त्यामुळे दरवर्षी आम्ही गणपती विसर्जन करायला या मंदिराच्या परिसरात यायचो। इथेच गणपती विसर्जन वगैरे करायचो, परंतु महाशिवरात्रीला आम्ही यावर्षी पहिल्यांदाच इथे आलेलो होतो, नाहीतर दरवर्षी आमच्या घरापासून जवळच्याच मंदिरात जात होतो। हे मंदिर जरा थोडंसं दूर आहे। मग ह्या वर्षी म्हटलं की चला इथे येऊन पाहावं, तर खरंच खूप छान म्हणजे कार्यक्रम वगैरे ठेवलेला होता। तसेच मंदिराची सजावट देखील खूप छान केलेली होती। त्यानंतर या बापलेकांनी मिळून असं थोड्या वेळ इथे ओम नमः शिवायचा जप केला व नंतर जेव्हा माझा व्हिडिओ काढण्याची वेळ आली तेव्हा काय केलं काय माहिती, फक्त मोबाईल आडवा धरला परंतु कॅमेराच चालू केला नव्हता, त्यामुळे माझा व्हिडिओ काही यामध्ये आलेला नाही। आणि आपल्याकडून देखील होतं असं कधी कधी की मोबाईलमध्ये तर सर्व काही दिसत असतं, परंतु नंतर सर्वात शेवटी लक्षात येतं की आपण तर कॅमेराच चालू केला नव्हता। हे पहा, मंदिराच्या बाजूला असा परिसर आहे, इथे जिम सेक्शन आहे। ही सार्वजनिक जिम आहे। इथे स्त्रिया हे जिम वगैरे करण्यास येतात। तर आम्हाला देखील असं वाटत होतं की आपण देखील सकाळी सकाळी इथे यावं। आमचा विचार चालला होता की चला आपण म्हणजे रिक्षा आहे तर सकाळी इथेच जाऊ, मग बघू आता काय होतंय ते। हे मंदिराच्या बाजूला असं मोठं वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली बसून मग आम्ही नंतर जो काही प्रसाद वगैरे दिला होता तो खात बसलो होतो। मी व गुरु आमच्या दोघांचं प्रसाद खायचं चाललं होतं। तर सकाळी आवरताना मिस्टरांचं चाललं होतं की तू हिरवी साडी कशाला नेसते, तुझा कलर सावळा आहे तर तुला हिरवी साडी छान नाही दिसणार। परंतु काय आहे ना, मला हिरवी साडी तर खूप जास्त आवडते आणि नेमकं असं कोणी ना कोणी म्हणजे मिस्टरांचंच नाही पण कोणी ना कोणी असं म्हणत राहतं सारखं, कधी हिरवी साडी वगैरे घ्यायला लागली तर तुला हा कलर छान दिसणार नाही, तो कलर छान दिसणार नाही, असं तसं। साडी घेताना म्हणा, ड्रेस घेताना, काही घेताना असं प्रत्येकाचं कोणी ना कोणाचं चालूच असतं। आणि दरवेळेस असं होतं की मग कोणी असं म्हटलं की मग मला तो ड्रेस किंवा साडी असं घेऊ वाटत नाही आणि दरवेळेस मी तो टाळते, मग ते वापरत नाही। पण यावेळेस म्हटलं की चला आज आपण मग नेसूनच पाहावं की कसं दिसत आहे वगैरे, आणि तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा की कशी वाटत आहे माझ्या अंगावरती हिरवी साडी।
त्यानंतर मग घरी वापस जाताना परत आणखीन एकदा लस्सीचं वाटप झालं. तर हे आमच्या साहेबांचे बघा लस्सीचं आमच्या दोघांचे देखील त्याने ग्लास संपवले होते व स्वतःचं देखील असं चाटून म्हणजे संपलं तरी चाटून पुसून खायचं झालं होतं. एवढी जास्त त्याला लस्सी आवडते. अशा प्रकारे आज महाशिवरात्री दिवशी छान असं निवांत महादेवाचं दर्शन झालं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.